तर कराडच्या शरणागतीच्या नंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांनी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेऊन त्यांना बीडचं पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये अशी मागणी केली आहे। आहेत त्या मंत्रिपदावरून त्यांना खाली खेचल्याशिवाय बीडला आणि पर्यायानं महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार मुंडेला संरक्षण का देतायत असा सवालही त्यांनी विचारलाय। माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये। तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय, पण तुम्ही निर्णय काय घेतलाय? तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देता? सगळ्यात आज बीडमध्ये गेलं, साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिकराटेला हा कोण आहे, हा ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा मोरक्या आहे आणि या मोरक्यांचा आश्रयदाता कोण आहे? हा धनंजय मुंडे। का तुम्ही प्रोटेक्शन देता? का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।